डिगॉक्सिन. तर डिगॉक्सिन कार्डियक ग्लायकोसाईड आहे. सोडियम पोटॅशियम ATPase इनिबिट करतं, आपल्याला माहिती आहे. तर सोडियम पोटॅशियम ATPase इनिबिट केलं की मग सोडियम कॅल्शियम चॅनल चालू होतो. सोडियम कॅल्शियम चॅनल चालू होतो म्हणजे सोडियम बाहेर जाणार, कॅल्शियम आत येणार. कॅल्शियम आत आल्यामुळे कॅल्शियमचं ॲक्युम्युलेशन होणार. कॅल्शियम मग ॲनोट्रॉपसारखं काम करणार. त्याच्यामुळे ॲनोट्रॉपिक वाढते. आणि दुसरं काम आहे त्याचं मेन की टॅकीकार्डिया होत नाही. आणि हा स्वतः AV नोडवर ॲक्ट होतो आणि कंडक्शन स्लो करतो. त्याच्यामुळे सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकीअरिथमियाजमध्ये पण यूज होतो. तर ॲनोट्रॉपिक आहे आणि फक्त ॲनोट्रॉप आहे, टॅकी नाही करत. आणि AV नोडवर ॲक्ट करून कंडक्शन स्लो करतो म्हणून सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकीअरिथमियाजमध्ये पण कामा येतो. तर याचा थेरापेटिक विंडो नॉर्मल आहे 0.8 to 2 नॅनोग्राम. डिजिटलायझेशन करायचं आहे तर ओरल किंवा IV दोघंही देऊ शकतो. रॅपिड IV डिजिटलायझेशनचा फंडा दिला आहे त्याने. 0.5 म्हणजे 1 ॲम्पूल लोडिंग, त्याच्यानंतर 8 तासांनी 0.25, त्याच्यानंतर 8 तासांनी 0.25 आणि नंतर मग 0.25 डेली म्हणजे 1 cc डेली म्हणजे हाफ ॲम्पूल डेली. आणि स्लोली द्यायचं आहे ओव्हर 20 to 30 मिनिट्स. मग डेली मेंटेनन्स 0.25 म्हणजे 1 cc हाफ ॲम्पूल. ऑनसेट 5 to 30 मिनिट 1 ते 4 तास टिकतो. ड्युरेशन लांब आहे याचं. लिव्हर मेटाबॉलिझम, किडनी एक्सक्रिशन. तर हा ऑलरेडी AV डिले करतो, त्याच्यामुळे CCBs आणि बीटा ब्लॉकर्स त्याला कंपाऊंड करू शकतात. आणि कॅल्शियम बॉडीच्या आत घेतो, त्याच्यामुळे ऑलरेडी सेल्स इरिटेबल आहे. म्हणून तुम्ही जर कार्डिओव्हर्जन करायला गेले तर VT होऊ शकतं, VT किंवा VF. म्हणून लो डोसला कार्डिओव्हर्जन करा. तर ॲडवर्स इफेक्ट डिगॉक्सिन टॉक्सिसिटी होते, नॅरो विंडो आहे म्हणून. तर जनरलाइज सिम्पटम आहेत नॉझिया, वॉमिटिंग, येलो विजन, पाल्पिटेशन वाटते ॲरिथमियामुळे म्हणतो तो, ड्राउझिनेस आणि सिन्कोप पण त्याच्यामुळेच, हिमोडायनॅमिक इन्स्टॅबिलिटीमुळे. ब्रॅडी होते. ॲक्च्युली कुठल्याही प्रकारचा ॲरिथमिया होऊ शकतो, पण क्लासिकली ब्रॅडी एक्टॉपिक्स, व्हेंट्रिकल एक्टॉपिक्स, PR लांब होतो, आपण बघितलं AV नोडवर काम करतो. रिव्हर्स टिक STचं डिप्रेशन होतं, कोव लाईक कॉन्केव. व्हेंट्रिक्युलर बायजेनिंग हे क्लासिकल म्हटलं पण कुठलेही येऊ शकतात. हायपोकॅलेमियामध्ये सोडियम पोटॅशियम ATPase सोबतचं बाइंडिंग वाढतं, त्याच्यामुळे जास्त स्ट्रॉंग इफेक्ट होतो. रिनल फेल्युअरमध्ये ॲक्युम्युलेशन होतं. आणि हिपॅटिक आणि हायपोअल्बिनिमियामध्ये फ्री ड्रग वाढेल म्हणून. तर ट्रीटमेंट सपोर्टिव्ह आहे. फॅब अँटीबॉडीज तर अवेलेबल नाही. टेम्पररी पेसिंग करू शकतो मग. आणि हायपरकॅलेमिया असेल तर कॅल्शियम देऊ नका, कारण की ऑलरेडी कॅल्शियम सेल्समध्ये जास्त आहे, कॅल्शियम ॲक्युम्युलेट होतं. आणखी कॅल्शियम दिलं की आणखी इरिटेट होतं, त्याच्यामुळे आणखी ॲरिथमियासचे चान्सेस वाढतात. तर कॅल्शियम ओव्हरलोड झाल्यामुळे स्वतः त्याचे आफ्टर डिपोलरायझेशन होतात, त्याच्यामुळे तो स्वतः ॲरिथमिया करू शकतो. आणि व्हॅगल टोन वाढून तो स्वतः ब्रॅडी करू शकतो, PR वाढू शकतो. हे त्याचं स्वतःचं मेकॅनिझम आहे. आणि मग बाकी लोक त्याच्यात ॲड झाले. हायपोकॅलेमिया असेल तर त्याचं बाइंडिंग वाढेल, नंतर कॅल्शियम वाढलं तर आणखी इरिटॅबिलिटी वाढेल. तर कार्डिओव्हर्जन आणि डिफिब. तर कार्डिओव्हर्जन आणि डिफिबमध्ये काय आहे, कार्डिओव्हर्जन म्हणजे तो कन्व्हर्ट करतो ॲरिथमियाला सायनस रिदममध्ये. आणि डिफिब्रिलेटर तो डिफिब्रिलेटर म्हणजे ऑलरेडी हार्ट काहीतरी ॲबनॉर्मल रिदम आहे आणि अनस्टेबल आहे, त्याला डिफिब्रिलेट करून टाकणार. तर प्रॉब्लेम आहे की जर कार्डिओव्हर्जनमध्ये तुम्ही स्टेबल रिदमला डिफिब्रिलेटर केलं तर तो पूर्ण डिफिब्रिलेट होऊन जाईल. जिथे स्टेबल रिदम आहे तिथे आपण सायनस रिदमसाठी ट्राय करतो. जिथे अनस्टेबल रिदम आहे तिथं सगळ्यांना झटका मारून बंद करतो की जेणेकरून चालू होईल. तर कार्डिओव्हर्जनमध्ये आपण सिंक्रोनाइज करतो, R सिंक्रोनाइज करतो आपण. आणि R ऑन T फेनॉमेना अवॉइड करतो, कारण की हा रिफ्रॅक्टरी पिरियड आहे. अपस्ट्रोक अँड पीक ऑफ Tमध्ये रिफ्रॅक्टरी आहे, तिथे जर R बसला तर
VT-VF होतं. तर हा पिरियड अवॉइड करतो म्हणून R1R सुपर इम्पोज करून आपण शॉक देतो. तर शॉक दिल्यामुळे मायोकार्डियम डिपोलराईज होतं. स्पेशली कार्डिओ व्हर्जनमध्ये काय आहे की जो रिइटरंट म्हणजे ॲरिथमिया करणारा आहे तेवढाच तो तेवढाच तो डिपोलराईज होईल आणि मग नॉर्मल सायनस रिदम वापस येईल. हे शांत झाले की तुमचा ॲरिथमिया टर्मिनेट होईल आणि नॉर्मल रिदम परत येतील. तर कुठलेही जे स्टेबल रिदम्स आहेत, AF असेल, AFib असेल, AVNRT, AVRT, मोनोमॉर्फिक VT, जर हे स्टेबल आहेत तर तुम्ही त्याला सिंक्रोनाइज करू शकता. तर 2 थिअरीज आहेत. क्रिटिकल मास हायपोथेसिस की सगळ्यांना तुम्ही युनिफॉर्म डिपोलराईज केला की ॲरिथमिया टर्मिनेट होतो. तर एक सफिशियंट मास म्हणजे व्हॉल्यूम मास ऑफ टिश्यू डिपोलराईज व्हायला पाहिजे. आणि दुसरा थिसिस आहे की सफिशियंट थ्रेशोल्ड दिला पाहिजे. एखाद्या थ्रेशोल्डच्या खाली काय आहे, फक्त पार्टली काही मसल्स डिपोलराईज होतील, काही होणार नाही, तर पुन्हा ॲरिथमियाज होतील. असा थ्रेशोल्ड द्यायचा की सर्वजण डिपोलराईज होतील. ठीक आहे. तर जर ऑलरेडी ऑर्गनाईज नाही आहे तर ऑर्गनाईज करायला आपण डिफिब करतो हिमोडायनॅमिकली अनस्टेबलमध्ये. मग पॉलिमॉर्फिक असो, मोनोमॉर्फिक असो, वाईड असो, पल्स नॅरो असो. पल्सवाला असेल तर मग तुम्हाला कार्डिओ व्हर्जन करावं लागेल. पल्स आहे त्याला, त्याच्यामुळे त्याला तुम्ही जर डिफिब केलं तर पूर्णच हार्ट हे होईल, बंद पडेल. फिब्रिलेशनमध्ये पण हिमोडायनॅमिक अनस्टेबिलिटी असेल तरच. हिमोडायनॅमिक स्टेबल आहे तर कार्डिओ व्हर्जन करा. डिजिटॅलिसमध्ये ऑलरेडी हार्ट सेन्सिटिव्ह आहे तर कमी डोस वापरा. आणि कार्डिओ व्हर्जनसाठी ॲट्रियल क्लॉट नसला पाहिजे. 2D इको करून बघा, स्टेबल असला पाहिजे. इमर्जन्सीमध्ये काहीही करू शकता. क्लॉट आहे नाही हे माहीत नाही, कन्वर्ट करा. मग साध्या साध्या गोष्टी केल्या आहेत त्याने पोस्ट ऑप काही काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, वेगवेगळ्या ॲरिथमिया होऊ शकतात, अनसक्सेसफुल कशामुळे होऊ शकतात, बाकीच्या सिस्टमिक कंडिशनमुळे. मग लोकल बर्न्स होतील किंवा स्केलेटल मसल इंजुरी होईल किंवा थ्रोम्बोएम्बोलिझम होईल. तर मग त्याच्यानंतर कॉमन पॅडच्या पोझिशन अँटेरो पोस्टिरियर, अँटेरियर आणि पोस्टिरियर स्कॅपुला, मग अँटेरो लॅटरल. ही पोझिशन काय दाखवली माहीत नाही. मग सिलेक्शन ऑफ एनर्जी लेवल बायफिजिक असेल तर कमी लागते. सिंक्रोनाइजमध्ये लेवल्स कमी आहेत, अनसिंक्रोनाइजमध्ये जास्त आहे. VT-VFमध्ये आपल्याला माहिती आहे 200 जूल अनसिंक्रोनाइज्ड आहे. पिडियाट्रिकमध्ये 4 जूलपासून चालू करतात, मग डोस वाढवत जातात. सिंक्रोनाइजसाठी 1 जूल आहे. आणि मग यांच्या व्हॅल्यूज अराऊंड हाफ आहेत कारण की ऑलरेडी स्टेबल रिदम आहे, त्याच्यामुळे 100 समथिंग लिहा तुम्ही. प्री ऑपरेटिव्ह असेसमेंटपासनं, नंतर एक प्रिपरेशनपासनं, प्री ऑप प्रिपरेशन, एअरवे प्रिपरेशन, मॉनिटरिंग. तर कार्डिओ व्हर्जनसाठी तुम्हाला प्रॉपर इंड्यूस करावं लागेल. आयलॅश रिफ्लेक्स जाईपर्यंत वाट बघावी लागेल. तर प्रॉपर इंड्यूस करावा लागतो. 12 kgचं पॅडचं प्रेशर दिलं आहे त्याने. आणि मग जर नाही आला तर पुन्हा प्रोसिजर विथ हायर डोस रिपीट करा. पोस्ट ऑफ 12 ECG घ्या, व्हेंटिलेशन बघा, जे काही ब्रिदिंग बघा, पण पोस्ट ऑफ मॉनिटरिंग, कॉम्प्लिकेशन्स वॉच आउट करा. तर म्हणजे स्टेबल आहे तर कार्डिओ व्हर्जन करा, अनस्टेबल आहे तर डिफिब करा. 2 थिअरीज आहेत, क्रिटिकल मास आणि क्रिटिकल थ्रेशहोल्ड ऑफ करंट. R-on-T प्रिव्हेंट करा. बाकी डिजिटॅलिसमध्ये कमी करा, क्लॉट रूल आउट करा. बाकीचं मग अशाच गोष्टी आहे. इंड्यूस करायचं आहे प्रॉपर. पिडियाट्रिकमध्ये 4 आहे डिफिबचा रेट आणि सिंक्रोनाइजसाठी 1 आहे. मग केमिकल कार्डिओ व्हर्जन जिथे तुम्हाला वेळ आहे, लेस सिव्हिअर कंडिशन आहे, स्टेबल आहे आणि युजली सुप्राव्हेंट्रिक्युलरसाठी करतात हिमोडायनॅमिकली स्टेबल पेशंटमध्ये. मग काहीतरी लिहायचं मग मेकॅनिझम स्लो इन द कंडक्शन, इन्क्रीजिंग द रेफ्रॅक्टिव्ह पिरियड, ब्लॉकिंग इलेक्ट्रिकल पाथवेज, काहीतरी लिहा. मग कुठलेही ड्रग वापरू शकता. ॲमिओडारन असेल, लिग्नोकिन असेल, डिल्टियाझम, व्हेरेपामिल, फ्लेकेनामाइड, प्रोकेनामाइड, रोटोलॉल, ओरल किंवा IV डिपेंडिंग ऑन प्रोसिजर.
बाकीच्या गोष्टी अशाच लिहिलेल्या आहेत. तर मेनली तुम्ही ॲटलिस्ट अमिओडारांचा डोस लिहू शकता. 300 देतो आपण बोलस, त्याच्यानंतर 1 mg फॉर 6 hours, नंतर 0.5 mg फॉर 18 hours. हा त्याचा स्टँडर्ड डोस आहे. आपण ACLSमध्ये लिग्नोकेन देतो. लिग्नोकेन नसेल तर अमिओडारॉन देतो 300 बोलस, फॉलोड बाय आय थिंक 150 mg आणि मग इन्फ्युजन. ओके, मे रिपीट ट्वाईस करू शकतो. 300 फॉलोड बाय 300 नंतर इन्फ्युजन. लिग्नोकेनचं 1 to 1.5 mg ओव्हर 5 मिनिट, नंतर 2 to 4 mg पर मिनिट, kg नाही आहे, 2 to 4 mg पर मिनिट इन्फ्युजन लावायचा. पिडियाट्रिकमध्ये डोस याने चेंज केला यार, आधी 4 बोलला होता 2 बोलतो आहे. चिल्ड्रनमध्ये फर्स्ट शॉक 2, मग सेकंड शॉक डबल करायचा, सबसिक्वेंटली इन्क्रीज करायचं आहे. आणि ॲडल्टमध्ये 200 आहे, डिफिब्रिलेशनचा डोस चालू आहे. मग केमिकल कार्डिओवर्जन लिहायचं तर मग कोणाचंही लिहू शकता तुम्ही. इस्मोलॉल असेल, वेरापामिल असेल, डेल्टियाझॅम आहे, रोल ऑफ 15. तर ॲक्च्युली 2 to 4 आहे. वजन माहीत नसतं बच्चूचं तर 2 पासून चालू करा, नाही इफेक्ट आला 4पर्यंत जा, मॅक्सिमम 10पर्यंत जा. इमर्जन्सीमध्ये काही लिमिट नाही आहे. ॲडल्टमध्ये समजा तुम्ही 200 जूल देता तर 200/50 4 जूल, तर त्या हिशोबाने 4 जूल पर kg असा म्हणू शकतो. परंतु वेट माहीत नसतं तर 2 जूलने चालू करा.